नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलूया जो खरं तर शाळेत फारसा शिकवला जात नाही, पण आयुष्यभर आपल्या कामी येतो. आणि तो विषय आहे आर्थिक साक्षरता. आयुष्यातला पहिला पगार आठवतोय? किंवा शिक्षणासाठी घेतलेलं पहिलं कर्ज? स्वतःच्या पैशांनी केलेली ती पहिली मोठी खरेदी? हे क्षण किती खास असतात नाही का? पण हेच क्षण आपल्यासमोर काही मोठी आर्थिक आव्हानं पण घेऊन येतात. आणि खरं सांगायचं तर आजच्या तरुणांना ना पूर्वीच्या पिढ्यांपेक्षा खूपच लवकर या आर्थिक जगाचा सामना करावा लागतो. म्हणजे बघा, डिजिटल पेमेंट्स, स्टुडंट लोन्स, क्रेडिट कार्ड्स या सगळ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात खूप लवकर येत आहेत. आणि म्हणूनच याबद्दल योग्य माहिती असणं खूप गरजेचं झालंय. तर मग या सगळ्या गुंतागुंतीच्या जगात आपल्याला नक्की कशाची गरज आहे? तर ती आहे आर्थिक साक्षरता. चला तर मग जरा खोलवर जाऊन समजून घेऊया की ही आर्थिक साक्षरता म्हणजे नेमकं काय. OECDने याची एक खूप चांगली व्याख्या दिली आहे. त्यांच्या मते आर्थिक साक्षरता म्हणजे फक्त पैशांबद्दलचं ज्ञान नाही, तर ते ज्ञान, ते कौशल्य आणि तो दृष्टिकोन वापरून योग्य आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता. म्हणजे माहिती असणं एक भाग झालं, पण त्यानुसार वागणं, कृती करणं हे जास्त महत्वाचं आहे. बरं, मग आर्थिकदृष्ट्या साक्षर असणं म्हणजे नेमकं काय करणं? तर यात बऱ्याच गोष्टी येतात. जसं की आपलं बजेट बनवणं, बचत कशी करायची हे ठरवणं, क्रेडिट आणि कर्ज यांचं गणित समजून घेणं, गुंतवणुकीची काही मूलभूत तत्त्व माहीत असणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भविष्यासाठी नियोजन करणं. आणि हे कौशल्य आपल्याकडे आहे की नाही यावर तरुणांचं भविष्य खूप मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतं. खरं तर यामुळे अक्षरशः जमीन आसमानाचा फरक पडू शकतो. जणू काही ही दोन वेगवेगळ्या भविष्यांची एक कहाणीच आहे. विचार करा, जर ही कौशल्यच नसतील तर काय होऊ शकतं? तरुण अगदी सहजपणे कर्जाच्या सापळ्यात अडकू शकतात, ऑनलाईन फसवणुकीला बळी पडू शकतात आणि यामुळे त्यांचं संपूर्ण आर्थिक भविष्य धोक्यात येऊ शकतं. आणि हा फरक ना अगदी स्पष्टपणे दिसतो. एका बाजूला आहे आर्थिक असुरक्षितता. म्हणजे काय? तर जास्त व्याजाचं कर्ज, चुकीचं नियोजन, सततचा आर्थिक ताण आणि फसवणुकीचा धोका. आणि दुसऱ्या बाजूला काय आहे? आर्थिक लवचिकता. म्हणजे आपत्कालीन परिस्थितीसाठी बचत, विचारपूर्वक घेतलेले निर्णय, दीर्घकालीन स्थिरता आणि आपल्या निर्णयांवर पूर्ण आत्मविश्वास. निवड अगदी सोपी आहे नाही का? आता हे सगळं काही हवेत बोलण्यासारखं नाहीये. आर्थिक शिक्षणाचे फायदे किती ठोस आहेत हे दाखवणारी आकडेवारी आपल्याकडे आहे. चला, आपणच काही पुरावे पाहूया. OECDचा एक अभ्यास काय सांगतो बघा. जगातले तब्बल 18% विद्यार्थी मूलभूत आर्थिक निर्णय घेण्यासाठी सुद्धा सक्षम नाहीयेत. म्हणजे विचार करा, दर 5 तरुणांपैकी एकाला आपल्याच पैशांचं व्यवस्थापन कसं करायचं हे नीटसं माहीत नाहीये. ही एक खूप मोठी समस्या आहे जी आपल्याला मिळून सोडवायला हवी. आणि याचा परिणाम ना लोकांच्या प्रत्यक्ष सवयींमध्ये दिसून येतो. हा जो आलेख दिसतोय तो अगदी स्पष्टपणे दाखवतोय की ज्या तरुणांमध्ये आर्थिक साक्षरता जास्त आहे त्यांच्यामध्ये बचत करण्याची सवयही जास्त आढळते. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, ज्ञान आणि कृती यांचा थेट संबंध आहे. थांबा, पुढचा आकडा तर यापेक्षाही मोठा आहे. असं दिसून आलंय की ज्या तरुणांची आर्थिक साक्षरता चांगली आहे ते नियमितपणे पैसे वाचवण्याची शक्यता तब्बल 72% जास्त असते. हा काही किरकोळ फरक नाहीये. एवढा मोठा फरक त्यांच्या आर्थिक भविष्याला पूर्णपणे बदलून टाकू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, तर आर्थिक साक्षरतेचे फायदे अगदी थेट आणि स्पष्ट आहेत. तरुण आपल्या पैशांचं व्यवस्थापन उत्तम प्रकारे करतात, कर्ज आणि अनावश्यक धोका टाळतात, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतात, त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते भविष्यात येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीसाठी अधिक तयार असतात. ठीक आहे, आतापर्यंत आपल्याला याचं महत्त्व तर नक्कीच कळालं असेल. पण खरा प्रश्न हा आहे की ही आर्थिक साक्षरता तरुणांपर्यंत पोचवायची कशी? यासाठी कोणते मार्ग आहेत? चला त्यावर एक नजर टाकूया. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. कधीतरी दिलेलं एक लेक्चर किंवा एक वर्कशॉप यासाठी पुरेसं नाही. जर खरोखर प्रभावी आर्थिक शिक्षण द्यायचं असेल तर ते शाळा आणि कॉलेजच्या अभ्यासक्रमाचा एक नियमित आणि महत्त्वाचा भाग बनवायला हवं. आणि हे करण्यासाठी ना एक त्रिसूत्री दृष्टिकोन खूप प्रभावी ठरू शकतो. पहिला मुद्दा, शाळा आणि कॉलेज, गणित, अर्थशास्त्र यांसारख्या विषयांमधूनच हे शिक्षण द्यायला हवं. दुसरा मुद्दा, सामुदायिक कार्यक्रम,
वेगवेगळ्या कार्यशाळा, मार्गदर्शन आणि डिजिटल टूल्सच्या माध्यमातून समाजात जागरूकता निर्माण करायला हवी. आणि तिसरा आणि तितकाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपलं घर आणि सामाजिक वातावरण. घरामध्ये पैशांबद्दल मोकळेपणाने संवाद साधायला प्रोत्साहन दिलं पाहिजे. हे जे वाक्य आहे ना, ते या संपूर्ण चर्चेचं सार आहे असं मला वाटतं. आर्थिक साक्षरता म्हणजे केवळ आर्थिक शिक्षण नव्हे, ते आयुष्यभरासाठी एक जीवन कौशल्य आहे. किती खरं आहे. आणि हो, ह्याचा परिणाम फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित नाहीये. जेव्हा लोक आर्थिकदृष्ट्या साक्षर होतात, तेव्हा ते स्वतः तर सक्षम बनतातच, पण समाजातली आर्थिक विषमता कमी व्हायलाही मदत होते. आणि याचा अंतिम परिणाम काय? तर संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था मजबूत होते. तर मग शेवटी आपल्या सगळ्यांसमोर एकच महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आपली पुढची पिढी एक सुरक्षित आर्थिक भविष्य घडवण्यासाठी पूर्णपणे तयार असेल याची खात्री आपण सर्व मिळून कशी करणार आहोत यावर विचार करणं खूप गरजेचं आहे.